मित्रांनो, आता आपण ज्वारीच्या शेतात आलो बघा. हे बघा ज्वारी. आणि आता मी शोधणार आहे भाजी. तुम्हाला दाखवते मित्रांनो ही भाजी कशाची शोधते ते. हां, हे बघा मित्रांनो, बघितली? ही आहे कोंबड्याची भाजी. कोंबडा भाजी पण म्हणतात त्याला बघा. कुंजऱ्याची भाजी, कोंबडा भाजी. हे बघा ना, मस्त भाजी. पण शोधूया की कुठं कुठं भाजी आहे ते. मी डायरेक्ट उपटून घेणार आहे आता, खुडून नाही घेणार भाजी. हे बघा मित्रांनो, मी असे हे झाडच उपटून घेते. असे झाड उपटून घेते मी. मस्त लाल मिरची टाकलीच्या नंतर एवढी छान भाजी होते ना. कांदा लसूण टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायचं आणि मस्तच भाजी लागते. वाव. ए निसर्ग राजा, तुझ्या कुशीत किती र मजा. हे निसर्ग राजा, तुझ्या कुशीत किती र मजा. मित्रांनो, ते बघा, तुम्हाला दाखव. ते सोयाबीनला जगवण्यासाठी लोकांना पाणी लावलंय. काय करतील आहे की नाही, दिसते का तुम्हाला? आता बाकीचं जाऊ दे, कारण एवढीच भाजी झाली माझ्याकडं. मला कमीत कमी मला एकटीला खाण्यापुरती तर भाजी मला घेऊन जायला पाहिजे की. आपल्याला एकदम आतमध्ये जायला. मला भीती पण वाटते बरं का आतमध्ये जायची. खूप गवत आहे इकडे. दुसरं गवत भरपूर आहे, पण मला पाहिजे ते गवत नाही आहे. म्हणजे मला पाहिजे भाजी ती जरा कमी आहे. बाकीचं गवत, आवळी भरपूर आहे, कुंदा आहे, आवळी आहे, ते मला नाही खायचं ना. आणि जे मला नाही खायचं ते भरपूर आहे. जाऊ नको तिकडे, बघ तिकडे घाण पाणी आहे बघ, तिकडे जाऊ नको. ये, भाजी भेटली माझ्या एकटीपुरती. मला फोन येतो घरून कुठं भटकायली म्हणून. माझ्यासोबत कोणीच नाही. माझे 2 डोके ते बघा. घरून फोन आला कुठं भटकायली म्हणून. आता मला शिवा भेटतात, ओरडा भेटणार आहे मला. पण मी काय करणार, आता मी आली शेतात तर मग ते गोंजली खाल्ल्या आणि ती भाजी. गांजऱ्या गवत जास्त नव्हतं म्हणून अजून भेटली मला भाजी. थांबा, जातो मी आता, नाही तर मला ओरडा भेटेल घरी. पळा पळा.